मतदार यादीमध्ये. यापूर्वी केजरीवालांनी असा दावा कधीच केला नव्हता मतदार यादी संदर्भात. सर एक बार हिंदी में बोल दीजिए. मराठी पहले. आज किताब हिंदी और इंग्लिश में है, तो पहले इंग्लिश और पहले हिंदी सर. बोले क्या है? सर, सबसे पहली बार अरविंद केजरीवाल जी ने दावा किया कि उनके यहाँ पे भी वोटर लिस्ट में घोटाला. देखिए, अरविंद केजरीवाल जी ने जो बात कही है, हिसाब से कि जब वो चुनकर आए थे तो उनको लगभग 1,48,000 वोट मिले थे, और जब जेल से छूटकर आए और चुनाव हो गया तो उनको 1,05,000 वोट मिले, तो लगभग 45,000 वोट उनकी लिस्ट से काट दिए. ये बहुत बड़ा षड्यंत्र है, और इस प्रकार से ही वोट काटने का काम हर स्टेट में होता है, बहुत से कॉन्स्टिट्यूंसी में होता है, और लोगों को इसी प्रकार से हराया जाता है जैसे अरविंद केजरीवाल जी को हराया गया. तो उनकी बात 100% सही है. इस देश में सबसे बड़ा घोटाला ये चुनाव घोटाला होता है. जैसे कहा कि ईडी की जगह पर अब ईसी आया है और अब इसी देश को कंट्रोल कर रहा है, और ये बहुत ही देश के लिए, लोकतंत्र के लिए गंभीर बात है. सर, नरेंद्र मोदी अमित शाह को भी जेल में डालने की इनडायरेक्टली बात हुई है कहीं ना कहीं स्टेज पे. देखिए, सबको अपने कर्मों की सजा मिलती है, मिलनी भी चाहिए. अगर आपने गलत किया है देश के बारे में, डेमोक्रेसी के बारे में, पार्लियामेंट के बारे में, भ्रष्टाचार के बारे में, तो सबको सजा मिलेगी. जब इंदिरा गांधी सत्ता से गई थी 1978 में, तो इंदिरा गांधी के खिलाफ भी एक कमीशन बना था और उनको भी जेल जाना पड़ा था. बोलो मत. हाँ, तो मोदी शाह के बारे में भी देखिए, कोई सत्ता का अमर पट्टा लेकर यहाँ नहीं आया है. कोई नहीं. ट्रम्प भी जाएगा, मोदी जी भी जाएंगे, अमित शाह भी जाएंगे. खरं तर आज सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्या ज्या संस्था आहेत ज्यांच्यावरती लोकशाहीचं रक्षण करायचं असतं त्याच्यावरती मंचावरती चर्चा झाली. इलेक्शन कमिशन, न्यायव्यवस्था, त्याचबरोबर बाकीचे. अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदा दावा केला 2026 मध्ये सरकार जातंय म्हणून. एक लक्षात घ्या की 2026 मध्ये प्रधानमंत्री मोदी त्यांच्या पदावर नसतील, हे सगळ्यांचंच म्हणणं आहे. 2026 संपताना अमित शहांचं त्यानंतर काय होईल सांगता येत नाही. प्रश्न इतकाच आहे की आज हे दोघे सत्तेवरती आहेत, ते फक्त केंद्रीय तपास यंत्रणा, या देशाची न्यायव्यवस्था आणि या देशाचा निवडणूक आयोग यांना आपलं गुलाम आणि आपल्या पायाखाली ठेवून ह्या लोकांनी या देशावर राज्य चालवलेलं आहे. पण केव्हा ना केव्हा तरी पापाचा अंत होतो आणि कर्माची फळं भोगावी लागतात. हा देश, याला महाभारत म्हटलं जातं, लक्षात घ्या. हे महाभारतामध्ये फार काळ पाप टिकणार नाही. लोकशाहीच्या मारेकरांना जनता सजा देईल. आपण लोकशाहीबद्दल बोलतो आणि साताराचा प्रकरण. आज विधान भवनात जोरदार हाणामारीबद्दल प्रतिक्रिया आलेली आहे. शंभूराज देसाई म्हणाले आम्हाला संरक्षण द्या पोलिसांकडून. मंत्री असा बोलतो, कसं काय रिॲक्ट करता आणि साताराच्या प्रकरणाबद्दल काय सांगता? कोणत्याही पोलिसाला सस्पेंड करण्यात आलं नाही. पालकमंत्री रक्तबंबाळ होतात, त्यांना मारहाण होती, ते सभागृहात सांगतात. मग अरे, तुम्ही सत्तेमध्ये आहात ना, तुम्ही साताराचे पालकमंत्री आहात, रडताय कशाला? जर त्यांनी 2 दिले असतील तर तुम्ही 4 द्यायला पाहिजे होते. हां, रडताय कशाला? आमच्याकडे जेव्हा आमच्याकडून पळून गेले हे लोक, तेव्हा त्यांची भाषा कशी होती, आणि आता काय शेपट्या घालताय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.